मित्रांनो, आपण शेअर बाजारामध्ये गुंतवणूक करून कसे पैसे मिळवायचे, त्यासाठी कोणत्या गोष्टीची काळजी घेतली पाहिजे किंवा कोणत्या गोष्टीची माहिती करून घेणं गरजेचे आहे. त्याचबरोबर कोणत्या गोष्टी टाळल्या पाहिजेत, जेणेकरून आपल्याला यातून प्रॉफिटेबल आपण होऊ. त्यासाठी मित्रांनो, सर्व गोष्टींचे आपण पालन करून शेअर मार्केटमधून किंवा शेअर बाजारातून चांगल्या प्रकारे रिटर्न्स कसे कमवायचे, त्याबद्दल आजचा आपण हा व्हिडिओ आहे. हा व्हिडिओ सविस्तरपणे पहा. हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि आपल्या चॅनलवर जर तुम्ही अजून नवीन असाल तर आणि जर तुम्हाला मराठी भाषेतून शेअर मार्केट सोप्या पद्धतीने शिकायचे असेल तर आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. चला आजच्या आपण व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो, आता आपण सर्वात आधी गुंतवणूक करताना कोणत्या गोष्टीची काळजी करणे किंवा नियोजन करणे गरजेचे आहे ते पाहूया. यामध्ये ज्या मित्रांनो कंपन्यांमध्ये किंवा ज्या कंपन्या शेअर्स मध्ये आपण गुंतवणूक करणार आहे, त्याचबरोबर कोणत्या वेगवेगळ्या योजना असतात त्यामध्ये गुंतवणूक करणार आहे, त्या ठिकाणी रिस्कची टक्केवारी किती आहे, त्या ठिकाणी आपण कोणता धोका तर निर्माण होत नाही का, किंवा त्याची जी माहिती आहे ती सखोल चौकशी करणे गरजेचे आहे. नाहीतर आपण अनोळखी योजनेमध्ये जर लगेच पैसे गुंतवणूक केली तर आपली यातून फसवणूक होऊ शकते आणि फसवणूक झाल्यामुळे आपला या ठिकाणी तोटा होऊ शकतो. याआधी देखील बऱ्याच योजना येऊन लोकांचा तोटा देखील झालेला आहे. त्यानंतर दुसरा मुद्दा म्हणजे ज्या ठिकाणी आपण गुंतवणूक करणार, ज्या योजना आपण पैसे टाकणार आहे त्या ठिकाणी फायदा किती होणार आहे, त्यातून जी मिळणारी टक्केवारी आहे, त्याचे जे रिटर्न्स आहेत ते किती टक्के आहेत, त्याची जी टक्केवारी आहे ती वाढती जी महागाईचा जो दर आहे त्या दरापेक्षा जर जास्त असेल मिळणारी टक्केवारी तर तो फायदेशीर असू शकतो. कित्येकदा आपण काय होतो, ज्या ठिकाणी गुंतवणूक करतो आणि तिथून जी मिळणारा नफा आहे तो वाढत्या महागाईच्या टक्केवारीपेक्षा कमी असल्यामुळे आपल्या या ठिकाणी नुकसान होते. ही जी महागाई जो हा विषय आहे, या विषयावर आपण या अगोदर आपल्या युट्यूब चॅनलवर व्हिडिओ बनवून अपलोड केलेला आहे. तो पाहिला नसेल तर तुम्ही तो देखील व्हिडिओ आपल्या युट्यूब चॅनलवर जाऊन पाहू शकता. मित्रांनो, यात आता तिसरा मुद्दा म्हणजे काय, कंपन्यांच्या शेअर्स मध्ये आपण गुंतवणूक करणार आहे त्या शेअरची जी लिक्विडिटी आहे ती किती आहे बघितली पाहिजे. म्हणजे समजा मित्रांनो, आपण XYZ कंपनी आहे, त्या कंपनीचे शेअर्स आपण खरेदी केले आणि ते जर आपण सहज विकता जर आले नसले तर त्या टायमाला आपल्या काय होते, शेअर्स खरेदी करून पण आपल्या कंपनीत तोटा होऊ शकतो. परंतु कंपनीचे जे शेअर्स ट्रेडिंग जर जास्त प्रमाणात होत असेल तर ते आपण घेतलेले शेअर्स आपण सहजरित्या विकू शकतो आणि त्यातून आपण बाहेर पडू शकतो. आणि जे घेतले शेअर्स आहेत ते जर सहज विकता जर नाही आले तर आपल्याला या ठिकाणी तोटा होणार आहे. त्यासाठी जास्त लिक्विडिटी असलेल्या कंपन्यांमध्ये चांगल्या प्रकारे त्याचं फंडामेंटल अनालिसिस करून मग या कंपन्यांमध्ये गुंतवणूक केली पाहिजे. आता मित्रांनो, तुम्ही म्हणाल की फंडामेंटल अनालिसिस म्हणजे काय ते तर सांगा. मित्रांनो, आपल्या युट्यूब चॅनलवर फंडामेंटल अनालिसिस किंवा युट्यूब शेअर मार्केट संदर्भात सगळे व्हिडिओ घेऊन येणार आहे. त्यासाठी तुम्ही आपले युट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि येणारे सगळे व्हिडिओ तुम्ही रेग्युलर बघत चला. त्यामुळे तुम्हाला फंडामेंटल अनालिसिस किंवा इतर शेअर मार्केटमधील गोष्टी द्या तसंच तुम्हाला बघता येतील. मित्रांनो, शेअर्स खरेदी करण्यासाठी खर्च किती येतो किंवा त्याची जी कॉस्ट किती लागते याची माहिती देखील असणं आपल्याला गरजेचे आहे. कित्येकदा आपण काय करतो, एखादी वस्तू खरेदी करण्यासाठी दुकानात जातो किंवा एखाद्या ठिकाणी जातो, त्या ठिकाणी आपण एक अपेक्षित रक्कम धरलेली असते, परंतु ज्यावेळेस ती वस्तू खरेदी करण्यासाठी ते प्रत्यक्ष ठिकाणी जातो त्यावेळेस त्याचा चार्जेस लागून ती वस्तूची किंमत वाढलेली असते. त्यामुळे आपण जी वस्तूची जी फायनल किंमत आहे ती आपण विचार घेत असतो. त्याचप्रमाणे शेअर बाजारामध्ये सुद्धा गुंतवणूक करताना वेगवेगळे चार्जेस लागले जातात. त्यामध्ये काही प्रमाणात जे ब्रोकर असतात ते त्यांचे ब्रोकरेज लावतात, सिक्युरिटी एक्सचेंज त्यांचे चार्जेस लावतात. त्याचबरोबर जे GST असेल, इतर जे अनेक बरेच टॅक्सेस आहे किंवा चार्जेस आहेत ते लागतात. त्याचबरोबर जर आपण म्युच्युअल फंड मध्ये बघितलं तर म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणूक केल्यामुळे त्या ठिकाणी त्यांचे जे फंड मॅनेजर आहेत ते त्यांचे चार्जेस लावतात आणि शिल्लक रक्कम ते आपल्याला देत असतात. या सगळ्या गोष्टींची माहिती समजून घेणे महत्वाचे आहे. म्युच्युअल फंड हा विषय, याविषयी आपण देखील व्हिडिओ आपण आपल्या युट्यूब चॅनलवर बनवलेला आहे, त्याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये, ते देखील तुम्ही तिथे जाऊन पाहू शकता. यानंतर मित्रांनो, आपण जी गुंतवणूक करणार आहे ती एकाच ठिकाणी न करता वेगवेगळ्या ठिकाणी किंवा वेगवेगळ्या सेक्टरनुसार आपण गुंतवणूक केली पाहिजे. यामध्ये महत्वाचे म्हणजे मित्रांनो, आपण जो व्यवहार करणार आहे त्या व्यवहारावर टॅक्स किती लागणार आहे याचा विचार करणे देखील खूप महत्वाचे आहे. काही ब्रोकरेज असतात किंवा चार्जेस म्हणजे ब्रोकरेज असतात, एक्सचेंज टॅक्स असतात, STT असतो म्हणजे सिक्युरिटी ट्रान्झॅक्शन टॅक्स असतो किंवा काही अधिक प्रमाणात इतर टॅक्स देखील लागतात. यानंतर मित्रांनो, जी आपण गुंतवणूक करणार आहे ती एकाच ठिकाणी न करता वेगवेगळ्या सेक्टरनुसार किंवा वेगवेगळ्या ठिकाणी गुंतवणूक करणं गरजेचे आहे. महत्वाचे म्हणजे मित्रांनो, सर्व व्यवहार सर्व व्यवहार करणार त्यावर आपल्याला टॅक्स किती द्यावा लागणार आहे याचा देखील विचार करणं गरजेचं आहे. यामध्ये ब्रोकरेज असतील किंवा एक्सचेंज टॅक्स असेल किंवा STT म्हणजे सिक्युरिटी ट्रान्झॅक्शन टॅक्स असेल किंवा काही अधिक प्रमाणात इतर टॅक्स देखील लागत असतात. या सगळ्यानंतर आपण जे शेअर्स विकत घेतो त्याला देखील टॅक्स लावला जातो आणि ज्यावेळेस आपण शेअर्स विकतो त्यावेळेस देखील हेच टॅक्सेस लागले जातात. त्यानंतर आपण जर शॉर्ट टर्म टॅक्स असेल, कॅपिटल गेन टॅक्स असेल, लॉंग टर्म असेल लॉंग टर्म गेन टॅक्स असेल
अशा सर्व प्रकारचे टॅक्सेस लावले जातात. हे टॅक्सेस बद्दल जे कोणकोणते जे कर लावले जातात याचा आपण संपूर्ण व्हिडिओ एक सेपरेट व्हिडिओ घेऊन येणार आहे. या सर्वांनंतर आता आपण गुंतवणूक करण्याआधी कोणत्या गोष्टी काळजी घेतली पाहिजे ते आपण थोडक्यात मुद्देवाईज आपण बघूया. सगळ्यात महत्त्वाचा पहिला मुद्दा जर आपण बघायचा झाला, गुंतवणुकीची माहिती देणारे जे संदर्भातली जी माहिती कागदपत्रे असतात ती आपण संपूर्ण माहिती वाचून बघितली पाहिजे. त्याचं फंडामेंटल जी माहिती असते ती समजून घेतली पाहिजे, त्याची खात्री करून घेतली पाहिजे, तरच त्या योजनेत गुंतवणूक करा. बिगर कागदपत्र वाचता त्या योजनेत गुंतवणूक करू नका. शेअर बाजार सोडून इतर अनेक योजना असतात, त्यामध्ये गुंतवणूक करताना त्या योजनेसंदर्भात कोणकोणते कायदे आहेत, कलम आहेत किंवा नियम व अटी आहेत याची माहिती करून घेणे देखील गरजेचे आहे. आता तिसरा मुद्दा म्हणजे मित्रांनो, याआधी आपण पाहिल्याप्रमाणे गुंतवणूक करताना आपल्याला इतर कोणकोणत्या प्रकारचे खर्च येणार आहेत त्याची माहिती करून घेणे देखील गरजेचे आहे. गुंतवणूक करून आपल्याला किती टक्के नफा होणार आहे आणि त्याबद्दल त्याची जी माहिती आहे ती आपण घेतली पाहिजे. नाहीतर आपण गुंतवणूक करतो आणि त्यातून जी मिळणार टक्केवारी ती जर योग्य नसेल तर आपल्याला तोटाच होणार आहे. चौथा मुद्दा म्हणजे मित्रांनो, ज्या ठिकाणी आपण गुंतवणूक करणार, ज्या योजना आपण पैसे गुंतवणार आहे त्यामध्ये ते आपल्या गरजेप्रमाणे आहे का, त्यामध्ये जे आपले इन्कम आहे त्या इन्कम नुसार आपण त्यामध्ये गुंतवणूक करू शकतो का, जरी गुंतवणूक केली तर ती गुंतवणूक आपली नियमित राहील का, या गोष्टीचा देखील विचार करणं गरजेचं आहे. नाहीतर आपण जो गुंतवणुकीचा हप्ता किंवा म्युच्युअल फंड मध्ये SIP सुरू केली तर अशा वेळेस आपला जर इन्कम जर कमी असेल तर त्या SIP ची रक्कम आहे ती आपण आपल्या मर्यादेत ठेवली पाहिजे. तर ती रक्कम जर जास्त ठेवली तर आपल्याला त्याचा बोजा आपल्याला पडून आपली जी इतर गुंतवणूक आहे त्या ठिकाणी आपण नियमित गुंतवणूक करू शकत नाही. पाचवा मुद्दा म्हणजे मित्रांनो, गुंतवणूक करताना त्यामध्ये जे ब्रोकर आहे त्याच्याकडून संपूर्ण माहिती घेणे गरजेचे आहे की तिथे काही गोष्टी आपल्याला ब्रोकरकडून सांगितल्या जात नाहीत, त्यानंतर त्याच्या बदल्यात आपल्याला तोटा होऊ शकतो. त्याची जी माहिती आहे ज्या योजनेत आहे त्या योजनेची संपूर्ण माहिती करून घेणं गरजेचं आहे आणि ती माहिती आपण त्या ब्रोकरला विचारून त्याच्याकडून ती गोष्ट जाणून घेतली पाहिजे आहे. ज्या ठिकाणी मित्रांनो आपण गुंतवणूक करणार आहे ती सुरक्षित असली पाहिजे, त्यावर केंद्र सरकार किंवा राज्य सरकारचं नियंत्रण असलं पाहिजे. मित्रांनो, शेअर बाजारावर गुंतवणूक करतो त्या ठिकाणी आपल्या सेबीचे नियंत्रण असते. त्याचबरोबर आपण जे बँकेत पैसे ठेवतो त्या बँकेवर रिझर्व्ह बँकेचे नियंत्रण असते. त्याचप्रमाणे इतर ज्या योजना येतात त्यावर कोणाचे नियंत्रण आहे हे जाणून घेतले पाहिजे, ते बघितलं पाहिजे, तरच या योजनेत गुंतवणूक केली पाहिजे. मार्केटमध्ये अशा भरपूर फसव्या स्कीमा येतात त्यामुळे आपला तोटा होतो. सातवा मुद्दा म्हणजे यामध्ये महत्वाचे म्हणजे मित्रांनो, जर आपल्याला कोणत्या परिस्थितीत काही जरी अडचण आली तर त्यातून लगेच बाहेर पडता आले पाहिजे. नाहीतर मित्रांनो, अडचण आल्यावर जर त्या योजनेतून आपल्याला जर बाहेर पडता येत नसेल तर त्या योजनेचा आपल्यासाठी काय उपयोग होत नाही. मित्रांनो, एक उदाहरण घ्यायचं झालं तर काही ठिकाणी आपण योजनेत आपण गुंतवणूक करत असतो, त्या योजनेची मॅच्युरिटी दीर्घकाळानंतर देणारी असते. त्या योजना सोडून आपण ज्या ठिकाणी गुंतवणूक करतो तर कोणी शेतजमीन खरेदी करतो किंवा प्लॉट किंवा फ्लॅट खरेदी करतो किंवा घर खरेदी करतो. तर ह्या जी खरेदी केलेल्या वस्तू आहेत ह्या जर तुम्हाला एका अडचण आली तर त्या टायमाला जर थोड्याफार रकमेची जर तुम्हाला गरज असली त्यास तुम्ही काय करता, तुमच्या सेव्हिंग खात्यातील पैसे वापरता किंवा मित्र परिवारांकडून उसने पैसे घेता किंवा कोणी कर्ज काढतं, त्याशिवाय आपल्याकडे पर्याय नसतो. तर मित्रांनो, जर तुमची सर्व कमाई जर जागा किंवा घर खरेदी करण्यासाठी जर गेली असेल तर तुम्हाला 1-2 लाख रुपये समजा एक गरज पडली, त्यावेळेस तुम्हाला काय करावं लागतं, त्या रकमेसाठी ती गोष्ट तुम्ही विकू शकत नाही किंवा तुम्ही 1-2 लाख रुपयासाठी घर किंवा जागा जमीन विकू शकत नाही. पण त्याच ठिकाणी जर तुमची जर गुंतवणूक स्टॉक मार्केटमध्ये असेल किंवा म्युच्युअल फंड मध्ये असेल तर या टायमाला तुम्ही ती गोष्ट सहज विकू शकता आणि तुमची जी गरज आहे ती पूर्ण करू शकता. आणि त्यानंतर जर तुमच्याकडे पैसे आले तर त्यानंतर तुम्ही आणखीन शेअर्स खरेदी करू शकता किंवा म्युच्युअल फंड खरेदी करू शकता. यामुळे तुमचे घर किंवा जमीन विकायची गरज नसते. मित्रांनो, जे खरेदी करतो त्याचबरोबर ज्या ठिकाणी आपण म्हणजे शेअर मार्केट म्हणा किंवा म्युच्युअल फंड म्हणा, ज्या ठिकाणी आपण गुंतवणूक करायला हवी जेणेकरून कोणत्याही प्रकारे आपल्याला जर छोटी मोठी अडचण आली तर यातून आपण सहज बाहेर पडू शकतो. जर या ठिकाणी जर आपली गुंतवणूक नसेल तर आपल्याला या गोष्टीसाठी प्रॉब्लेम येतो. मित्रांनो, जर हा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, हा व्हिडिओ आवडला असेल, या व्हिडिओमध्ये तुम्हाला काही शिकायला मिळालं असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा. आणि त्याचबरोबर अजून आपले चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर चॅनल लगेच सबस्क्राईब करा आणि त्यासमोर बेल आयकॉनला क्लिक करा. आणि जर तुम्हाला काही शंका असेल तर तुम्ही मला कमेंट करून विचारा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्र परिवारामध्ये जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद. आज आपण इथेच थांबूया.